आज आपण स्वाध्यायाचा पाया मानले जाणारे पांडुरंग शास्त्री आठवले यांच्याबद्दल माहिती बघणार आहोत. पांडुरंग शास्त्री आठवले अर्थात दादा, जन्म 19 ऑक्टोबर 1920, मृत्यू 25 ऑक्टोबर 2003. हे मराठी तत्त्वज्ञ होते. ते स्वाध्याय परिवाराचे प्रणेते, संस्थापक होते. त्यांना रेमंड मॅग्सेसे टेम्पलेटेड पुरस्कार, महात्मा गांधी पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार, पद्मविभूषण अशा विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले. त्यांचा जन्मदिवस स्वाध्याय परिवार जगभर मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा करतो. पांडुरंग शास्त्री आठवले हे दादाजी म्हणूनही ओळखले जातात, ज्याचे मराठीत अक्षरशः भाषांतर मोठा भाऊ असे केले जाते. ते एक भारतीय कार्यकर्ते, तत्त्वज्ञ, आध्यात्मिक नेते, सामाजिक क्रांतिकारक आणि धर्म सुधारणावादी होते. 1954 मध्ये स्वाध्याय परिवाराची स्थापना केली. स्वाध्याय ही भगवद्गीतेवर आधारित स्वय्य अध्ययन प्रक्रिया आहे, जी भारतातील सुमारे 1,00,000 गावांमध्ये पसरलेली आहे. 5 दशलक्ष अनुयायी आहेत. भगवद्गीता, वेद आणि उपनिषदावर प्रवचनासाठी प्रसिद्ध असलेले दादाजी त्यांच्या निस्वार्थ कार्यासाठी आणि धर्मग्रंथातील उत्कृष्ट ज्ञानासाठी देखील ओळखले जातात. पांडुरंग शास्त्री आठवलेंचा जन्म 19 ऑक्टोबर 19 रोजी रोहे या कोकणातील गावात चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. संस्कृत शिक्षण वैजनाथ शास्त्री आठवले आणि त्यांची पत्नी पार्वती आठवले यांना जन्मलेल्या 5 मुलांपैकी ते एक होते. पारंपरिक शिक्षणाबरोबर सरस्वती संस्कृत पाठशाळेत संस्कृत व्याकरणाबरोबर न्याय, वेदांत, साहित्य, त्याचबरोबर इंग्रजी भाषा साहित्यांचा अभ्यास पांडुरंग शास्त्री यांनी केलेला आहे. त्यांना रॉयल एशियाटिक सोसायटी मुंबई या संस्थेने सन्माननीय सदस्यत्व देऊन सन्मानितसुद्धा केलेले होते. या ग्रंथालयात त्यांनी कादंबरी विभाग सोडून सर्व मानव्य शाखेतील प्रमुख लेखकांचे ग्रंथांचे अध्ययन केले. वेद, उपनिषदे, स्मृती, पुराणे यावर चिंतन केले. मुंबईतील माधवबाग येथील श्रीमद भगवद्गीता पाठशाळेत पांडुरंग शास्त्री यांनी संस्थेच्या व्यासपीठावरून नियमितपणे न चुकता वैदिकांच्या तेजस्वी जीवनवादाचा वे ऑफ लाईफ, वे ऑफ वर्शिप आणि वे ऑफ थिंकिंग पुरस्कार केला. आठवले 12 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांनी लहान मुलांसाठी स्वतंत्र अभ्यासाचा अभ्यासक्रम तयार केला. अशा प्रकारे आठवले यांना प्राचीन भारतातील तपोवन पद्धतीप्रमाणेच शिकवले जात असे. 1942 मध्ये त्यांनी श्रीमद भगवद्गीता पाठशाळा, माधवबाग, मुंबई येथे प्रवचन देण्यास सुरुवात केली. 1926 मध्ये त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेले केंद्र आठवले यांनी रॉयल एशियाटिक लायब्ररीमध्ये 14 वर्ष परिश्रमपूर्वक वाचन केले. लहान वयातच त्यांनी काल्पनिक साहित्यांचा प्रत्येक भाग, मार्क्सच्या तत्त्वज्ञानापासून ते व्हाईट टेडच्या लेखनापर्यंत, प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानापर्यंत वाचल्याबद्दल प्रसिद्ध होते. 1954 मध्ये त्यांनी जपानमध्ये झालेल्या दुसऱ्या जागतिक तत्त्वज्ञानी परिषदेत भाग घेतला. तेथे आठवले यांनी वैदिक आदर्शांच्या संकल्पना आणि भगवद्गीतेची शिकवण मांडली. अनेक सहभागी त्यांच्या कल्पनांनी प्रभावित झाले होते, परंतु त्यांना भारतात अशा आदर्शाच्या अंमलबजावणीचा पुरावा हवा होता. नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ डॉ. आर्थर कॉप्टन हे आठवले यांच्या कल्पनांनी विशेषतः मंत्रमुग्ध झाले आणि त्यांनी त्यांना युनायटेड स्टेट्समध्ये एक आकर्षक संधी दिली, जिथे ते त्यांच्या कल्पना प्रसार करू शकतील. आठवले यांनी नम्रपणे नकार दिला, असे सांगून की त्यांना त्यांच्या मूळ भारतातच बरेच काही साध्य करायचे आहे, जिथे त्यांनी वैदिक विचार आणि भगवद्गीतेचा संदेश शांतपणे आचरणात आणणारा आणि प्रसारित करणारा एक आदर्श समुदाय जगाला दाखवून देण्याची योजना आखली. पांडुरंग शास्त्री आठवले यांचा विवाह 1944 साली रत्नागिरी जिल्ह्यातील गावखडी येथील निर्मलाताई शिधये यांच्याशी झाला. निर्मलाताईंनी स्वाध्याय परिवाराच्या रचनात्मक कार्यातही दादांना भक्कम साथ दिली. स्वाध्याय कार्यातील बंधू-भगिनींना तसेच तत्त्वज्ञान विद्यापीठातील विद्यार्थ्यांना त्यांचे मोलाचे मार्गदर्शन कायमच लाभत होते. दादांच्या देहावसानानंतर ताई ठाणे येथील तत्त्वज्ञान विद्यापीठात वास्तव्याला होत्या. 3 ऑगस्ट 1926 रोजी जन्मलेल्या निर्मलाताई आठवले यांचे वयाच्या 90व्या वर्षी 31 जानेवारी 2017 रोजी निधन झाले. 25 ऑक्टोबर 2003 रोजी मुंबई, भारत येथे आठवले यांचे वयाच्या 83व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 26 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ठाणे जिल्ह्यातील तत्त्वज्ञान विद्यापीठात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, जेथे 24 तासांच्या कालावधीत लाखो शोककर्त्यांनी त्यांना आदरांजली वाहिली होती. त्यानंतर उज्जैन, पुष्कर, हरिद्वार, कुरुक्षेत्र, गया, जगन्नाथपुरी आणि
शेवटी रामेश्वरम येथे त्यांच्या अस्थीचे विसर्जन करण्यात आले. रामकृष्ण हरी.